अध्यक्ष महोदय, आपण योजना भरपूर आणल्या. या योजनेमध्ये लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, खरं म्हणजे आम्हाला माननीय वित्तमंत्र्यांच्या भाषणातून या योजनेचा उल्लेख होईल असं वाटत होतं, पण त्याचं श्रेय त्यांना जाऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी कालच ठोकून दिला. JR काढून टाकला, घोषणा करून टाकली. खरं तर हे योग्य आहे की नाही याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे एकीकडे त्या बजेटला मान्यता नसताना, सभागृहाने मान्यता दिली नसताना, तो फक्त टेबल केला असताना असा JR काढता येतो का? घोषणा तुम्हाला कॅबिनेटमध्ये करता येईल, निर्णय घेता येईल, पण JR काढणं अधिवेशन सुरू असताना, बजेट अधिवेशन सुरू असताना हे योग्य आहे का? या सभागृहाचं ते अधिकाराचं हनन नाही का? याचं उत्तर आपल्याला मिळावं अशी माझी सरकारकडून अपेक्षा. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या महिला खूप हुशार आहेत. तुम्ही हे काही 2-3 महिन्यासाठी 3-4 हजार कोटी रुपये, 3-4 हजार रुपये महिलेला देऊन सरकारी पैशानं काही महिलेचं मत विकत घेण्याचा जो तुमचा केविलवाणा प्रयत्न आहे, महिलांना काय तुम्ही शोषण केलंय हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. अध्यक्ष महोदय, महागाईने कंबरनं मोडलंय. महागाई इतक्या उच्चांगावर पोहोचली, जे साखरेचे दर होते आज 45 रुपयावर साखर गेली. अध्यक्ष महोदय, 22 रुपये किलोनं मिळणारी साखर गेली. राखेलचा पत्ता नाही. पेट्रोलचे दर वाढवून टाकलेत, डाळींचे दर वाढलेत, कडधान्यांचे दर वाढलेत, गॅस सिलेंडरचे दर वाढवलेत. महागाईनं मध्यमवर्गीयाचं कमरनं मोडलं आणि तुम्ही सांगताय आम्ही 1,500 रुपये देऊ. त्यांचा बजेट आज 5,000 वाढलाय. गरीब आमच्या कुटुंबाचा, सामान्य कामगारांचा, मध्यमवर्गीयांचा 5,000 रुपये दर महिन्याला अतिरिक्त बोजा पडत असताना तुम्ही सरकारी तिजोरीतून 2-3 महिन्यासाठी 3-4 हजार रुपये देणार आणि सरकारी पैशांना मत विकत घेण्याचा तुमचा तो केविलवाना जो प्रयत्न राहील, तो महिला कधी या सगळ्या परिस्थितीला सामोरं जातील, तुमच्या या बनवाबनवीला फसणार नाहीत, हा मला विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.